चला तर मंडळी, आज बनवूया चमचमीत आणि झणझणीत अशी रेसिपी बनवण्यासाठी मी इथे बटाटे घेतलेले आहेत। बटाट्याचे मी बघा अशा प्रकारे काप करून घेत आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही। अशा प्रकारे मध्यम आकाराचे बटाट्याचे उभे काप करून घ्यायचे आहेत। बटाटे कट झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित अजून एका पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। नंतर एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे मी। कांदा अशा प्रकारे मी बारीक उभा पातळ कट करून घेत आहे। कांदा कट झाल्यानंतर इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्यांना बघा अशा प्रकारे मधून कट करून घ्यायचं आहे। नंतर कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे। एक टोमॅटो घेतलाय। टोमॅटोही असा बारीक कट केलेला आहे। सर्व तयारी झाल्यानंतर मी इथे कढई घेतलेली आहे। कढईमध्ये तेल टाकलंय। तेल तापल्यानंतर त्यामध्ये मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। मिरच्या टाकल्यानंतर लगेच कांदा टाकून घेतलेला आहे आणि उलटण्याच्या साहाय्याने असा कांदा वेगवेगळा करून घेतलेला आहे। कांदा आपल्याला नॉर्मल फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा फ्राय झाल्यानंतर लगेच त्यामध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे। टोमॅटो हे छान शिजून द्यायचा आहे तेलामध्ये। टोमॅटो फ्राय होत आहे तोपर्यंत आपण बाकीचे मसाले काढून घेणार आहोत। इथे मसाल्यांमध्ये इथे मी घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। आपले ज्या प्रकारे तिखट आपण खातो तसं आपण घ्यायचं आहे त्या प्रमाणात मसाला। त्यानंतर इथे मी एव्हरेस्ट मसाला घेतलेला आहे आणि आमचा नगरचा फेमस असा नगरी झटका मसाला मी घेतलेला आहे। इथे तोही मसाले मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत। त्यानंतर बटाटे धुवून टाकायचे आहेत। छान मिक्स करून घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे। कोथिंबीर टाकायची आहे आणि शिजण्यासाठी आवश्यक तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे। भाजीला चांगली उकळी आली का गॅस मध्यम करून घ्यायचा आहे आणि मध्यम गॅसवर अशा प्रकारे भाजी शिजून घ्यायची आहे पाणी आटेपर्यंत। पाणी आटली का भाजी आपली तयार आहे। चमचमीत आणि झणझणीत अशी बटाट्याची भाजी। तुम्हाला जर तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।